कालुराम भोईर आणि त्याच्या सोबतीला फलंदाज योगेश बोबडे. एक नवी संकल्पना आणि नव्या कॉन्सेप्टसह भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आज तिन्ही असोसिएशनना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला एन्जॉय ग्रुपनं आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना या संपूर्ण ठाणे जिल्ह्यानं बघितलं. कारण ही भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा आज श्री गुरुदत्त चौटारवा क्रीडांगण मानकोली येथे आपल्याला बघायला मिळते. सामना सुरू होतोय. गोलंदाज पहिले षटक घेऊन मार्गस्थ रविराज बॉलिंग मार्कवर. बंद्रा मारुती काल्लेर टीम कडून सामना करेल बॅटर कालुराम. मागच्या मॅच मध्ये कालुरामने लागोपाठ 2 चौकार मारत असताना त्याचा क्लास झळकवला. या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून तशीच अपेक्षा असेल. चांगला खेळ त्यानं साकारावा. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा येतोय. हाय फुल टॉस वेस्ट साइड बीमर नो बॉल. पहिलाच खराब चेंडू आपल्याला रविराजच्या माध्यमातून बघायला मिळतोय आणि पहिलाच बॉल आता फ्री हिट असेल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. पहिल्या चेंडूवरती मुक्तपणे फटका खेळून येथे चांगला आगाज करून द्यावा. कालुराम ऑन स्ट्राइक. त्याच्यासाठी एक मिड विकेट एक लॉंग ऑन सेट करण्यात आला. फ्री हिटचा बॉल यावेळेला ऑप्शनच्या बाहेर होता. खोदवट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागला. बॉल गली रिजन मध्ये येते तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना बॅटर कालुराम आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. आज मातब्बर संघानं तुम्ही ऍक्शन मध्ये पाहतात. चौथा सामना सध्या सुरू आहे. 5वा सामना सध्या सुरू आहे. बर्फानी बाबा टेमकर आणि बंद्रा मारुती काल्देर या टीमच्या दरम्यान. ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेन बॉल होता. ऑफ ड्राईव्ह करत असताना एकच धाव योगेश देखील पूर्ण करतोय. दोन्ही फलंदाजांनी एकेका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. यानंतरचा जो सामना पाहायला मिळेल दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. ओ रिव्हर्स खेळल्यात. वॉट अ शॉट. परंतु काय फिल्डिंग केली आहे. शॉट थर्डमॅनला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. अरविंद मडवी त्या ठिकाणी सज्ज होते आणि धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी असं आपण म्हणूया. हे पहा रघुनाथ स्मृती वडुनवगर विरुद्ध एम.एच. पाटील केवनी. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट बॉल रविराज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस्टॅमिंग आहे. बॉल बराच काळ हवेत होता परंतु कीपर बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि एक धाव पुन्हा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांकडे होती. एक धाव पुन्हा मिळाली आहे. स्कोर एकेका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. या वर्षामध्ये काल्देर टीमनं देखील खूप चांगला खेळ साकारलेला आहे. त्याच्यामुळे ह्या स्पर्धेत देखील त्यांच्या खेळाडूंकडून चांगली अपेक्षा असेल. चांगला खेळ साकारावा. पुन्हा खोलवट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. ऑन साईडला मिडविकेटकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल तुम्ही पाहताय. स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत 7 धावा. मालिकावीरासाठी बाईक. प्रथम क्रमांकासाठी बाईक. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर अँड बेस्ट फिल्डर 3 स्पोर्ट्स सायकल तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. पारितोषिक आणि पारितोषिकांचा भडीमार असणारी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. बक्षिसांचा वर्षाव करण्यात आलेला आहे एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये आणि 40+ फॉर्मॅट मधील एक अद्भुत अद्वितीय शो तुम्हाला बघायला मिळतोय एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीनं. कालुराम भोईर ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल रविराजचा. यावेळेला पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि बॉल वेकेंड एरिया मधून निघून जातोय. सरळ लॉंग लेग मॉडेल यांच्या पलीकडे चौकार. जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा.
धावसंख्येने मिळाल्या. खराब बॉल होता आणि त्याचा फायदा फलंदाजानं उचललाय आणि थोडंसं आता आपण बघितलं तर संघ अडचणीमध्ये वाटत होता. तो संघ आता पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि आणखी एक बॉल शिल्लक देखील आहे या षटकामधील. 2 बीमर नो बॉल बघायला मिळाले गोलंदाज रविराजच्या माध्यमातून. मला वाटतं रविराजच गोलंदाजी करतोय. बीमर बॉल विषयी देखील आपण चर्चा करू. बघा इंटेन्शनली ज्या वेळेला बॉडी लाईनवर बीमर येतात त्यावेळेला गोलंदाज फक्त 2 बीमर करू शकतो आणि जर बॉडीच्या बाहेर बीमर असेल तर तो गोलंदाज कंटिन्यू बॉलिंग करू शकतो. हा बॉल फ्री हिटचा होता. ड्राईव्ह करण्यात आला मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. हो 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 ड्राईव्ह लगावत असताना त्या ठिकाणी धाव पूर्ण केली आहे का बघूया. आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. टीव्ही अंपायरची मदत आता या ठिकाणी घेतली जात आहे. ऑनफिल्ड पंच नितीन शर्मा सर, रुपेश पेस्त्री सर. बघूया सुखरूपरित्या तो आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय का. स्वतःला फ्लिप केलं. डाईव्ह लगावत असताना बॅट तर जरूर फलंदाजाच्या हातामधून सुटलेली आहे. परंतु आता अंपायर आपल्याला सांगतील की एक्झॅक्टली काय निर्णय आहे या बॉलवर. बॅटर आउट. बॅट हातामधून सुटली. क्रीज मध्ये हात पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो हात हवेत होता आणि त्यावेळेला विकेट किपरनं त्या ठिकाणी बेल्स ऑफ केलेत. फलंदाज ते बाद होतोय. एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झाला. फलंदाज योगेश बोबडेला मैदान सोडावं लागलं आणि धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रिद्धी सिद्धी 15 मारुती कालदेर टॉस जिंकून फिल्डिंग करत असताना परंतु टॉस हारल्यानंतर बॅटिंग मिळाली ती बर्फानी बाबा टेमघरला आणि खूप चांगली सुरुवात आता खरं तर बर्फानी बाबा टेमघरने मिळवलेली आहे. आज पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला अग्निमाता पिंपलासच्या विरुद्ध. तेव्हा देखील खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला होता. यानंतरचा जो सामना होणार आहे रघुनाथ स्पोर्ट वडूनवगरच्या विरुद्ध एम.एच. पाटील केवनी या 2 टीम्स मध्ये या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकूण 9 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे वेळेचं बंधन प्रत्येकी टीमला असेल याची नोंद असू द्या. नेक्स्ट बॉल. सेकंड ओव्हरला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर ट्रिपल आउट वस्त केलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता कालुराम भोईरचा. दांडी उडवली आहे संतोषनं. विकेट कॉम.
मार्गस संतोषनं पहिल्याच बॉलवर विकेट या ठिकाणी प्राप्त केलेले. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. जितू फुलोरे नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. चौथ्या क्रमांकावर अल्पेश चौधरी आणि जितू फुलोरे ही जोडी आपण बराच वर्ष बघितलेल्या टेमघर गावासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आणि आता 40+ मध्ये आपण पाहतोय. 13 धावा स्कोर कार्ड वरती 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. हे सर्व खेळाडू आहेत ना, त्यांच्या काळामध्ये रेग्युलर क्रिकेट खेळत असताना त्यांनी तो काळ गाजवलेला खेळाडू आज गावासाठी 40+ क्रिकेट खेळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आला. लॉंग ऑफ डीप मध्ये लॉंग ऑन आहे, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि डीप पॉइंट सेट करण्यात आला जितू समोर. संतोष ओहो फ्लाइट दिली आहे, फ्लाइट एट बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू बघायला मिळाला पुन्हा एकदा. संतोष ओ यावेळेला स्विंग केलं ऑन साइडला जितू फुलोरे आणि त्या ठिकाणी काय घडले, झेल पकडली आहे परंतु तो षटकार आहे की विकेट आहे आणि पंचांचा इशारा षटकार. सज्ज होता. अतिशय सुंदर कॅच. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी. काय झेल पकडलाय, जबरदस्त त्या ठिकाणी बॉडी बॅलन्स सीमारेषेच्या आतमध्ये आणि काय कॅमेरा वर्क आहे. ओम फोटो लाईव्ह, क्या बात है. दूध का दूध पानी का पानी. सुपर्ब कॅच. एका हातानं खूप चांगला बॉडी बॅलन्स बघायला मिळाला आणि स्वतःला सावरलं तेथे. चांगल्या प्रकारे पोझिशन करत असताना ऑन दी बाउंड्री लाईन तुम्ही जेव्हा फिल्डिंग करता त्यावेळेला स्वतःचा बॅलन्स सांभाळणं फार गरजेचं आहे. कॅचेस वन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, असं समीकरण आपण नेहमी क्रिकेटमध्ये पाहतो. काल जॉली स्पोर्ट कामतगरच्या अरविंदचा झेल सोडला खारबावच्या एका क्षेत्ररक्षकांना आणि तिथून खारबाव संघ, साईश खारबाव संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. आणि कॅचेसचा इतिहास सांगायला गेलो तर मग सूर्यकुमार यादव आणि कपिल देव सरांचा झेल प्रत्येकाला डोळ्यासमोर येतो. ओहो यावेळेला पुन्हा एकदा मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. बॅट अगोदर विकेटला त्या ठिकाणी ड्रॅग झाली आणि त्याच्यामुळे प्रॉपरली टाइम करता आलेलं नाहीये बॅटरला. 2 धावा तेथे जोडल्या जाणार. स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघताय. क्या बात आहे. त्या झेलसाठी मंगेश नाईक कारिवली यांच्याकडून 500 रुपये त्या क्षेत्ररक्षकाला आलेले आहेत. चांगल्या खेळाची, चांगल्या क्रिकेटची प्रशंसा होणं गरजेचे आहे. भले आता कारिवली आणि काल्देर ही दोन्ही वेगवेगळी गावं असली तरी तो काल्देरचा खेळाडू चांगला खेळतोय तर कारिवलीच्या प्रेक्षकाला आवडलाय तर जरूर त्याला दाद देणं गरजेचे आहे. आणि सर्वांसाठी कुठेतरी प्रेरणा देण्यासारखंच आहे की असं नाही की कारिवल्याचा खेळाडू आहे तर त्यालाच आपण पारितोषिक द्यावं. कारिवलीच्या प्रेक्षकांना चांगल्या क्रिकेटची दाद होणं गरजेचे आहे. आणि मुकेश नाईक यांचं मी कौतुक करेन. मुकेश पाटील न झेल पकडला. 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतात.
षटक क्रमांक 3 यावेळेला आता गोलंदाजी करण्यासाठी मिथून तरे बॉलिंग मार्कवर येतोय. रिद्धी सिद्धी बंद्रा मारुती कालदेर टीम कडून सामना करेल बॅटर मदन साठी पहिला बॉल यॉर्कर लेन क्विक सिंगल पूर्ण केले त्या ठिकाणी. बॉल हातामध्ये येण्या अगोदरच स्टंप त्या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केला विकेट किपरनं आणि त्याच्यामुळे सिंगल कंप्लीट झाली. स्कोर एका धावेने आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 19 पहिलाच बॉल परफेक्टली फुलर लेन यॉर्क लेंथ होता. फलंदाजाकडे जरूर प्रत्युत्तरच नव्हतं त्या बॉलसाठी आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला 19 आकड्यावर. धावांचा वेग वाढवावा लागेल कारण आज चेझिंग होत आहेत. आपण टेंबोली विरुद्ध अलिमगड असा सामना पाहिला, त्या मॅच मध्ये देखील जबरदस्त रनचेस जवळजवळ होतच आला होता, परंतु शेवटच्या बॉलवर मुकेश नांदूरकरनं करामत चांगली केली आणि सामना बाजी आपल्या बाजूने पलटवली. अल्पेशकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात. ओ यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह नजाकत या फटक्यामध्ये आहे. क्लासिकल फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये कव्हर पॉइंटला थोडीशी मिस्टेक होते. बॉल उचलण्यासाठी थोडा वेळ घेत आहेत आणि त्या दरम्यान फलंदाजांकडे वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 21 आकड्यावर. यानंतरचा जो सामना होणार आहे तो सामना असेल MH पाटील केवनी विरुद्ध रघुनाथ स्फोट वडू नवगर. या 2 संघांदरम्यान या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा कोलाट टाकलेला बॉल सॉफ्ट हँड फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल पुन्हा 2 धावा कंप्लीट केलेत. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं धावतायत दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अल्पेशनं आता जरूर थोडासा संयम दाखवला या डावामध्ये. इनिंग्स बिल्डअप करत असताना ज्या प्रकारे खेळतोय, जेव्हा जेव्हा चांगले बॉल येत आहेत त्याच्यावर सॉफ्ट हँड मैदानी फटके खेळतोय, जमिनीच्या साह्यानं बॉलला पाठवतोय आणि तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतोय. एक चांगली बाब बघायला मिळाली आहे. परंतु मिथुनचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांना हात कोलू दिलेले नाहीयेत. पुन्हा एकदा चॉप केला. बॅकआउट ऑफ द पॉइंटला बॉल येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आणि पुन्हा डबल. चांगल्या स्फूर्तीनं धावतायत. वयाच्या 40 नंतर फिटनेस राखणं, त्याच स्फूर्तीनं मैदानात खेळणं, वेगानं धावणं हे कठीण असतं. परंतु हे भिवंडी 40+ क्रिकेट आहे. ठाणे जिल्ह्यातील 40+ क्रिकेट आहे आणि हे मास्टर्स आहेत. या खेळातील हे मास्टर्स आहेत कारण त्यांनी एक काळ गाजवला जेव्हा रेग्युलर फॉर्मॅट मध्ये खेळत असताना. म्हणूनच तर आज ते वयाच्या 40 नंतर देखील आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतायत. 25 25 रन्स. 3rd ओव्हर इन अ प्रोग्रेस. 3रा षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला लाऊडली अपील करण्यात आली आहे. 1 धाव मात्र पळून पूर्ण केली आहे. एका धावेने स्कोर आता पुढे गेल्या 26 वर. 26. पुन्हा एकदा हो यावेळेला समोर उडवल्या बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर येतोय आणि झेल त्या ठिकाणी पकडतोय. फलंदाज बाद. आयोजक आहे खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. 26-4. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. अंतिम ओव्हर शेवटचे 6 बॉल आता बघूया इथून. या शेवटच्या 6 बॉल मध्ये बर्फानी बाबा टेमकरला चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी जरूर मी म्हणेल 15 पर्यंत धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल.
सचिन पवार नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. अंतिम षटक राजन डी पाटील टीमचा कॅप्टन. राजन डी पाटील अंतिम षटकामध्ये टीमचा कॅप्टन येतोय. सामना करेल अल्पेश चौधरी समोर. ऑफसमच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल आणि तो करत नाहीये कोणत्याही प्रकारची चूक. फलंदाज होते बाद. आणखी एक धक्का. सदा दिन जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज श्याम चौधरी साहेब आणि कालीराम म्हात्रे दादा सोबतीला सध्या जेवण करत आहेत आणि सॉन्ग मध्ये देखील खूप चांगल्या जोडीचं नाव आपल्याला ऐकायला मिळालं. 26-5 अंतिम षटक. राजन डी पाटील पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहूया. ऑफसमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता. वायपी खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे प्रॉपरली एलिव्हेशन तिथे मिळालं नाहीये. थोडंसं कटर बाहेर निघणारा देखील बॉल होता. चांगला चेंडू राजन डी पाटीलचा आणि त्याच्यावर त्याला सफलता मिळाली. ओहो यावेळेला खरा बॉल आहे. फुल टॉस होता तो देखील दिशाहीन होता. परंतु इथे फलंदाजाला फायदा उचलता आलेला नाहीये. नवीन बॅटर दिनेश आलाय मैदानात. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव या ठिकाणी मिळेल 1 आणि स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे 27 आकड्यावरती. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. यावेळेला काय घडलंय. बॅटची एज आणि बॉल मागे निघून जातोय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला. चौकार या ठिकाणी येतोय. बॅटची बाहेरील कडा घेत असताना बॉल मागे निघून गेला. 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि स्कोर आता या 4 धावांनी पुढे गेलेला आहे 31 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. ओ राजनचा पुन्हा एकदा यॉर्क लेंथ होता. यावेळेला बॅटची बाहेरील कडा पुन्हा लागली परंतु आता एकच धाव. सचिन पवार स्ट्राइक एंड जरूर घेतोय. त्याच्याकडे ती क्षमता आहे. मोठे फटके तो नेहमीच लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये आपण त्याला मारताना बघत आलेलो आहोत. परंतु हे 40+ क्रिकेट आहे. हा वेगळा फॉर्मॅट आहे. त्याच्यामुळे या फॉर्मॅटमध्ये पुन्हा तोच खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल असं नाहीये. राजन डी पाटील याच्याकडे देखील क्षमता आहे. पलटवार तोही करू शकतो. एक चौकारानंतर त्यानं बॅक करून दाखवलं देखील. 32 धावा स्कोर कार्डवर. हो हो भन्नाट वेग होता. काय वेग पाहायला मिळाला या बॉलवर. सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सचिन पवारला बीट करून डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल. इथे फुल टॉस आहे. या वेळेला स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. बॉल येतो मिड विकेटला. फिल्डर तेथे उपस्थित. 1 धाव मिळाली आहे आणि दुसरी देखील मिळेल. थोडस गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आउटफील्ड मध्ये आणि फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला आहे का. इट्स ओके. फलंदाजांनी लगेचच DRS ची मागणी केलेली आहे. बीमर नो बॉल आहे की नाही ते आता चेक केलं जाईल. चला टीव्ही अंपायर रोहित सर आपण जॉईंट व्हायचं.
फेअर डिलिव्हरी, DRS गमावलेला आहे. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती 34. रन्स. अंतिम चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राजन. ओ शेवटचा बॉल देखील येतोय. डॉट. पुन्हा एकदा यॉर्कर पाहायला मिळाला. झपकन विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय आणि याचबरोबर 4 षटकांचा केस समाप्त. 34 धावा स्कोर कार्ड वरती. 35 धावांचं लक्ष असेल. हा सामना जिंकण्याकरिता टीम बर्फानी बाबा टेमगर समोर रिद्धी सिद्धी 15 मारुती कालदेर टीमला. लगेचच आपण वळणार आहोत पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी. खेळणारे संघ आहेत रघुनाथ स्पोर्ट वडूनवगर आणि MH पाटील केवनी. दोन्ही कॅप्टन एन्जॉय ग्रुप टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मिस्टर योग पायकर जरूर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लवकरात लवकर टॉस करण्याकरता. हे आपण पाहू शकता टॉस बॉक्स एन्जॉय ग्रुपचे सर्व मेंबर्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण वरच्या बाजूला विचार केला श्री धनंजय अण्णा गवळी अध्यक्ष मास्टर 40+ आणि त्यांच्या अगदी मी म्हणेन डाव्या बाजूला मणिजी माते साहेब जे उपसभापती आहेत. तसेच उपसरपंच देखील आहेत गुंदवली गावचे. हे दोन्ही आमचे मान्यवर यांचं कटआउट पाहायला मिळतोय आणि हे आमचे पाहू शकता एन्जॉय ग्रुपचे सर्व मेंबर्स आहेत. श्यामजी चौधरी साहेबांना मी विनंती करतो. श्यामजी चौधरी साहेब यांना मी विनंती करतो आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. श्यामजी चौधरी साहेब यांच्या हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. वडूनवगर संघाने एक सामना जिंकलेला आहे. दुसरा सामना ते खेळणार आहेत. तर केवणी संघाने एकही सामना खेळलेला नाही आहे. एक मोठी लढत नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर भिवंडी तालुक्यामध्ये नामवंत अशा दोन्ही टीम्स आहेत. या दोन्ही गावांचा दबदबा क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षे मी देखील ऐकून आहे. चौधरी साहेब देखील आता आम्हाला जोडले जाणार आहेत. अगदी रात्रीच्या जेवणानंतर ते आम्हाला जोडणार आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. तर पुन्हा एकदा आपण नाण्याची ओळख करून देणं. एका बाजूला एन्जॉय ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला आहे वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवळी. नाणेफेकी होणार आहे. हा नाणेफेकीचा कॉल वडूनवगर संघाचे संगणक बोलणार आहेत. एन्जॉय ग्रुपचा कॉल आहे आणि एन्जॉय ग्रुपच झालेला आहे. मी चौधरी साहेबांना विनंती करतो की या आपण देखील पुन्हा व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद चौधरी साहेब आपण इथे आलात. नाणेफेकी जिंकलेला आहे. दुसरा सामना तुम्ही खेळत आहात. समोर एक चांगला संघ आहे. यावेळेस निर्णय का असेल? फील्ड करणार फर्स्ट. पहिला सामना तुम्ही खेळलेला आहे. काय अंदाज आला मैदानाचा? अंदाज आला फर्स्ट लाईटला खेळायला थोडासा डिफिकल्ट आहे. सिंगल डबलवरती जास्त चान्स घेऊ आम्ही आता. या चान्स घ्यायला पाहिजे आणि बॉलचा पण थोडा फरक आहे आमच्याकडे. तो आमच्या संघटने 70चा बॉल आणि हा नेहमीचा बॉल, बस एवढा फरक. काहीतरी फरक जाणवा, त्यात काही शंका नाही. पहिल्या मॅचमध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळाला. आता या मॅचमध्ये चुका सुधारल्यानंतर काय माइंडसेट आम्हाला वडूनवगर संघाचा पाहायला मिळेल? आता सगळ्या प्लेयर्सला वॉर्निंग केली का व्यवस्थित फिल्डिंग्स आणि फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग सगळं सुधरून घ्या. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आकाश नाणेफेकी गमावलेली आहेत. पहिला सामना तुम्ही खेळत आहात. समोरच्या संघाने एक सामना जिंकलेला आहे. त्यांचा खेळ तुम्ही पाहिलेला आहे. फलंदाजी करायची आहे का अपेक्षा असतील फलंदाजाकडनं? जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. आकाश पाटील या ग्रुपचे मेंबर आहेत आणि खरं तर मी KPला देखील प्रश्न विचारला होता की एखादी स्पर्धा ठेवायची म्हटलं तर सर्वांची साथ असणं फार महत्त्वाचं आहे. कशी साथ तुम्हाला मिळाली? आकाश पाटील थोडक्यात काय सांगतील? माझ्या मेंबरने ते सर्वांनी मला, सर्व आम्ही मिळून, असं नाही मला नाही, सर्व आम्ही एकत्रच आहोत. आमच्यामध्ये कोणी असं नाही अध्यक्ष वगैरे असं कुठल्याही प्रकारे. आम्ही एन्जॉय ग्रुप आहे. आमची संकल्पना आहे प्रत्येक डॉट बॉलला झाड लावण्याचा प्रयत्न असेल आणि आमच्याबद्दल कोणी काय वेगळा हे केलं असेल असं आमच्या मनात काही नाही. आम्ही फक्त एक गाव गट स्पर्धा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची संकल्पना अशी आहे जेवढे डॉट बॉल होतील तेवढं आम्ही झाडे लावणार आहोत आणि सर्वांना बोलवणार. जेव्हा झाडे लावायचे असतील ना तेव्हा आम्ही सर्वांना बोलवणार.
धन्यवाद, क्या बात आहे. आणि विजयासाठी आकाश तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी इथे संपन्न झालेले आहे. नाणेफेकीचा कॉल जो आहे वडूनवगत संघाच्या संगणकाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेला आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा एन्जॉय ट्रॉफी 2025. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद योग आणि समीर ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतात एन्जॉय ग्रुप आयोजित नक्कीच भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट 2025 क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच भूतो ना भविष्यात अशी स्पर्धा आपण पाहतोय. मित्रांनो, 40+ कॅटेगरीमधून भिवंडी तालुक्यामध्ये पहिली एकमेव अशी स्पर्धा आहे जी एन्जॉय ग्रुपने आयोजित केलेली आहे की या स्पर्धेतून 2 बाईक स्पॉन्सर झालेले आहेत. नक्कीच एक बाईक आम्हाला मास्टर 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष धननाना गवली आणि दुसरी बाईक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे कार्य सम्राट नगरसेवक मान्य श्री निलेश हरिचंद्र चौधरी आणि हनुमानजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून 3 सायकल स्पॉन्सर झालेत. त्यामध्ये 2 श्यामशेठ चौधरी आणि एक दिनेश जोशी, त्यानंतर मनीष म्हात्रे गुंदवली भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यांच्या माध्यमातून आम्हाला 4 ट्रॉफीज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झालेत. आणि मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज नक्कीच खूप चांगल्या ट्रॉफीज देखील आहेत. एक गाव गट ही चांगली संकल्पना आणि नक्कीच याचं संपूर्ण श्रेय जातं ते एन्जॉय ग्रुपला. आकाश पाटील, श्यामशेठ चौधरी, दिनेश जोशी, सदा माली, काळीराम म्हात्रे, कैलास पाटील केपी, उमेश जोशी, दिनेश गायकवाड, महेश पाटील, पंकज भोईर, सुदर्शन ठाकोर, रमाकांत शिवारी, प्रदीप पाटील अँड ऑल एन्जॉय ग्रुप. गेम ऑन. दामो अण्णा, बर्फानी बाबा, टेमगर टीम कडून दुसऱ्या इनिंगला सुरुवात. धाबा बनवायचे रिद्धी सिद्धी, बंद्रेमारुती कल्ले टीमला 35. ओव्हर द विकेटनं दामो अण्णा. पहिला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू पाहिलाय आणि पहिल्या चेंडूवर सचिन पवारनं हा झेल टिपलाय. फलंदाज रविराज माली 0वर बाद. टेंबिवली संघाचे खेळाडू यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून पारितोषिक, एक ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर. तर मुकेश पाटीलला नक्कीच मंगेश नाईक कारिवली यांच्याकडून या स्पर्धेतून एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून हा टिपला गेलेला आहे. 500 रुपयाचं रोख पारितोषिक जमा झालेलं आहे. मुकेश, सामना संपल्यानंतर हे पारितोषिक आपण घेऊन जायचं आठवणीनं. मंगेश नाईक कारिवली साडू बंधू आहेत, त्यांनी पारितोषिक आमच्यापर्यंत जमा केलेलं आहे. नवीन फलंदाज संतोष तरे, राजन डी नॉन स्ट्राईकला आहेत. रविराज माली पहिल्या चेंडूवर झेलबाद झालेत. 35चं लक्ष. इथे चेंडूला ऑन साईडला टर्न केलाय संतोष तरेनं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हा ना आणि अखेरकार एकच धाव. तालमील पाहायला मिळाला नव्हता, चर्चा पाहायला मिळाली नव्हती दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्कीच आज आपण पाहतोय या स्पर्धेची दुसरी रजनी. आज योग याचा एक चांगला आवाज. समीर ठाकरे भिवंडी तालुक्यातील एक दमदार असं समालोचक, झून अंदुरकीचा बुलंद आवाज. नक्कीच या खेळाडूंना मास्टर 40+ संघटनेमधून समालोचनाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. न बघता बघता समीर ठाकरेनं आज भिवंडीमध्ये आपल्या गावाचं नाव आणि स्वतःचं नाव समालोचकांमधून नक्कीच लौकिक केलेलं आहे. इथे राजन डीच्या बॅटमधून एक सिंगल धाव.
3 चेंडूमध्ये 2, पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल आणि एक सिंगल आलेली आहे. केच आमचे अल्पेश गायकवाड. क्या बात है, क्या बात है. नक्की दिनेश जोशीनं इथे चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नक्कीच भाऊचा बीपीएल स्पर्धेमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्याला देखील 25 ते 30 हजार रुपये दिनेश जोशी सर सहकार्याने मदत केली. त्यामध्ये भिवंडी सिनियर 40+ 5,000, संजयभाई म्हात्रेकडून 5,000, कुंदनजी पाटील साहेबांकडून 5,000, प्रदीप जोशी साहेबांकडून 5,000 आणि प्रदीप शेठ पाटील राणाल यांच्याकडून 5,000. नक्कीच अशी मदत होणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा क्रिकेट खेळ आहे. क्रिकेटमध्ये बरेचसे आपल्या गावातील हेवे दावे हे संपुष्टात आलेले आहेत. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. 7 धावा, 1 बाद 7. इथे राजन डी नक्कीच एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे. पंचांचा येतो लेग बायचा इशारा. बर्फानी बाबा टीमगार टीम, पद्माकर चौधरी साहेबांची टीम, तर रिद्धी सिद्धी बंद्र्या मारुती काल्हेर, हे दयावान भंडारी आणि भरत पाटील साहेबांची टीम आपण पाहतोय. 1 ओव्हर 8 बनवायचे 35. यानंतर एक मोठा सामना पाहायला मिळेल. आमचे एन्जॉय ग्रुपचे सदस्य आकाश पाटील, गिरीश पाटील, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडोणवकर, महेश काबूकर, नक्कीच विद्येश पाटील, सँडी पाटील, भिरू पाटील, पप्प्या काबूकर, एक कंप्लीट टीम. बघूया एक गाव घाट अशी स्पर्धा. ओनली आग्रे आणि कोहली, मदन चौधरी, आमचे प्रमोद म्हात्रे, सोनादेवी टेमगर, नवीन 40+ संघाचे माजी संघनायक देखील राहिले आहेत. चांगले गोलंदाज. आज दीपक दादा पाटील यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. खूप चांगला क्रिकेट ते देखील सोनादेवी टेमगर संघाकडून केलेले आहेत. नक्कीच पहिले सोनादेवी खेळली, नंतर नाना स्पोर्ट आणि आता बर्फानी बाबा. मित्रांनो, कुठल्याही संघाच्या नावाने केला, मात्र गावासाठी खेळताय हे महत्वाचं आहे. चला चला वेळेचं भान ठेवा. मदन चौधरी ओव्हर द विकेट ना. इथे राजन डी साठी पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये पाहिलाय. सध्या प्रमोद म्हात्रे आपण पाहिल्यानंतर भिवंडी तालुक्यामध्ये ही एन्जॉय ग्रुपची एकमेव स्पर्धा सुरू आहे. आमचे रोहिदास म्हात्रे, जय बजरंग कारिवली बी, नवीन 40+ संघाचे करता धरता यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. चांगली फिल्डिंग. नक्कीच उमेश चौधरी अगदी बॅकअपसाठी हजर होते. चेंडू स्टॉप केलाय नक्कीच दीपक पाटीलनं आणि चेंडूला मात्र उचललाय उमेश चौधरीने. क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. 10 धावा लागलेत. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. राजन डी साठी हा चेंडू अगदी आपण पाहिला तर चांगला हा चेंडू होता. इथे चेंडू आणि बॅटमध्ये प्रॉपर संपर्क नाहीये. मित्रांनो, आपण म्हणतोय सिनियर 40+ वाल्यांना नवीन 40+ चे तुम्हाला गोलंदाजांना धावा घेता येत नाही. मास्टर 40+च्या गोलंदाजांना धावा घेता येत नाहीये. मात्र आता कसोटी आहे या एन्जॉय ग्रुपच्या स्पर्धेतून की कुठला फलंदाज कुठल्या गोलंदाजाला किती धावा घेतोय
इथे शतरक्षक पुढे आणि चेंडू मागे, चेंडू सीमापार, हा येतो नशिबाचा चौकार. सिनियर 40+ मध्ये 70-70चे चेंडू, आपल्या नवीन आणि मास्टर मध्ये नेव्हियाचे चेंडू, हा फरक आहे. भिवंडी ग्रामीणच्या 28 स्पर्धा झाल्यात चालू सीझनच्या, एकूण 28 स्पर्धा. कुंदनजी पाटील आणि संजयभाई म्हात्रे यांच्या संघटनेच्या 28 स्पर्धा कंप्लीट. तर नवीन 40+च्या 16 स्पर्धा झाल्यात. मास्टर 40+च्या किती झाल्यात? 26. क्या बात आहे. 24 ना अपडेट पाहिजे. आमच्या अल्पेश गायकवाड यांच्याकडे पूर्ण सीझनचा अपडेट, कुठल्या खेळाडूंनी किती सिरीज घेतल्या, कोणाला जास्त धावा कोणी घेतल्यात, कुठल्या स्पर्धेतून किती विकेट घेतल्यात, पूर्ण आखोदेखा अल्पेश गायकवाड, संतोष तरे यांच्याकडे तुम्हाला सिनियर 40+चा मिळेल. कधीही फोन करा त्यांना. कुठली स्पर्धा कुठल्या तारखेला झाली याचा अचूक माहिती तुम्हाला मिळेल. आज कालराम म्हात्रेची गुंदोलीची टीम या स्पर्धेतून बाहेर झाली आणि नक्कीच आपले पंकज भोयर यांची टीम न चांगला विजय संपादन केलेला आहे. आणि नक्कीच उद्या फिर से अगेन्स्ट गुंदोलीची टीम वन्स मोर आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. बघूया उद्या मैदानामध्ये उतरल्यानंतर आम्ही खेळाडूंची नावं आवर्जून घेऊ. क्या बात है. गोलंदाज डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. नक्कीच बघा, कालच्या पहिल्या रजनीमधून जॉली कामतकर क्वालिफाय झालेली आहे आणि आजच्या दुसऱ्या रजनीमधून जो संघ विजय होईल त्याला स्पर्धेचा पहिला सेमीफायनल उद्या 5 वाजता खेळायला यायचा. बरोबर 5 वाजता आम्ही चेंडू टाकणार आहोत. यस, बघा आपले पंच पॅनल, समालोचक, गुणलेखक, लाईव्ह, डीजे, बरोबर 5 वाजता आपण यायचंय. ऋतिक पाटील, विद्येश पाटील यांचे सहकारी, नक्की छत्रपती शिवाजी महाराज वडुणवगर या संघाचे कर्ता धरतायत विद्येश पाटील. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 16 धावा. इष्ट्यांच्या मागे सचिन पवार काय चांगली कामगिरी करतात. पहिल्या चेंडूवर रविराज मालीचा झेल हा खूप काही सांगून गेलाय बंद्रा मारुती रिद्धी सिद्धी कल्लेर टीमला. हा फटका राजन डी न उडवलाय. चेंडू चाललाय बायडीशा लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उपकाम नाही आहे. धावसंख्या 22, 2 ओव्हर 1 चेंडू. इथे कमी गतीने चेंडू सोडला आहे. अल्पेश चौधरी चांगलं कमबॅक, लेग बॅकचा इशारा आलाय.
नक्कीच कालीरामजी म्हात्रे, दिनेश जोशी, आता जो स्ट्राईकवर फलंदाज आलेला आहे शैलेश म्हात्रेचं नाव आहे. बंदऱ्यामारुती काल्हेर 40+ टीम कडून या खेळाडूनं चालू सीझन अक्षरशः गाजवलेली आहे. 2 वेळा 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावी आहे. शैलेश म्हात्रे नाम ही काफी आहे. सिनियर 40+ संघटनेमधला षटकारांचा बादशाह म्हणून त्याची ओळख इथे. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला आणि शैलेश म्हात्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. चालू सीझन मध्ये मला वाटतं 50 ते 60 षटकार या फलंदाजांनी ठोकले असतील. दया भंडारी, नक्की शनीनाथ तरे, संतोष म्हात्रे, रमेशदादा पाटील असतील, संतोष मडवी असतील, तानाजी पाटील असतील, या संघाचे सर्व सिनियर खेळाडू. आज त्यांना नक्की शैलेश पाटील सारखा खेळाडू मिळालाय. योगेश पाटील असेल, अरविंद पाटील, राजन आर, त्यानंतर जगुशेठ, अरविंद मडवी. धावा बनले 27. अजूनही 8 धावांची गरज आहे. 27 झालेत, 35 ची गरज. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला कडक फटका, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. इथे बघूया चेंडू बॅटला स्पर्श झालाय. चेंडू अगदी पॉइंट कव्हर रिझन मधून उचललाय. लेग बायचा इशारा आलाय. धावसंख्या 32 धावा. आता 7 मध्ये 3. बर्फानी बाबा टीमगर टीम पराभवाच्या खाईत फलंदाजी करताना नक्कीच खूप कमी धावा बनवल्या. 24 चेंडूमध्ये 34. आणि रिद्धी सिद्धी बंदऱ्यामारुती काल्हेर टीम एक कंप्लीट टीम आहे. हा फटका उडवलाय बघूया. जितू फुलोरेनं चेंडू जरूर स्टॉप केलाय. दुसरी धाव इथे शैलेश म्हात्रेनं आणि राजन डीनं पूर्ण केली आहे. स्कोर इज लेवल 6 मध्ये 1. नक्कीच प्रमोद म्हात्रेनं आपली जागा इथून सोडलेली आहे. आमचे महेश म्हात्रे खुश आहेत. फक्त 1 धाव विजयासाठी बनवायचे. जितू फुलोरे संघाचे संघनायक. 6 मध्ये 1. मध्ये 1 रोखायचे. आणि नक्कीच इथे बंदऱ्यामारुती रिद्धी सिद्धी काल्हेर टीम विजयाच्या उंबरठ्यावर. आणि हा विजयी फटका शैलेश म्हात्रेच्या बॅट मधून. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला. 4 धावांसाठी चौकार. अभिनंदन रिद्धी सिद्धी बंदऱ्यामारुती काल्हेर टीम आणि अडलक टफलक बर्फानी बाबा टीमगार. या सामन्याचा सामनावीर आता काल्हेर आणि लवेश 11 कारिवली. तर MH पाटील केवणी
आणि रघुनाथ स्पोर्ट वडनगर ह्याच्यातून विजेता टेंबिवली असे पुढील सामने असतील. बघा मित्रांनो, सर्वांनी वेळेवर टॉससाठी उपस्थित राहा. आपण मान्यवर कक्षामधून देऊया सामनावीर खेळाडू. राजन डी नाबाद 16 धावांचे योगदान आणि गोलंदाजी करताना 1 विकेट देखील त्यांनी घेतलाय आणि तेच ठरलेत रिद्धी सिद्धी कल्लेर टीम कडून सामनावीर खेळाडू या राजन डी. अभिनंदन. दया भंडारी, मारुती म्हात्रे, राजन म्हात्रे, महेश म्हात्रे अँड ऑल टीम, रिद्धी सिद्धी कल्लेरचे सपोर्टर प्रेक्षक. नक्कीच आपण मान्यवर कक्षामधून सामनावीर पारितोषिक देण्याआधी ज्या व्यक्तिमत्वानी आम्हाला हे सामनावीर पारितोषिक स्पॉन्सर केले त्यांचे आभार व्यक्त करूया. रोहिदास पाटील, उपाध्यक्ष मास्टर 40+ यांच्याकडून ट्रॉफी, कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून गिफ्ट, मिथुन कालुराम भोईर यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर, स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे. राकेश केने झून अंदुर्की यांच्याकडून मेडल आहे. तर आमचे कालुराम म्हात्रे, त्याचबरोबर आयवा छेलसाठी कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आहेत. मुकेश पाटील आपण देखील आपल्याला देखील मंगेश नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेले आहे. आपण दिनेश जोशी यांच्या शुभ हस्ते देऊया. राजन डी ला सर्वप्रथम ही सुंदर ट्रॉफी, त्यानंतर श्यामशेठ चौधरी यांच्याकडून गिफ्ट हॅम्परचं वितरण. रोहिदास भाऊ आपण देखील गिफ्ट हॅम्पर द्या. नक्की स्वर्गीय यस विनोद भाऊ यांच्या शुभ हस्ते देखील गिफ्ट हॅम्परचं वितरण. त्यानंतर जय बजरंग कारिवली बी संघाचे करता धरता रोहिदास म्हात्रे यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्परचं वितरण. त्यानंतर दिनेश गायकवाड यांच्याकडून यांच्या शुभ हस्ते मेडल दिलेले आहे. धन्यवाद राजन डी. पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. मुकेश आपण यायचं आहे. जे मंगेश नाईक ना 500 रुपये झेलसाठी दिले होते त्याचं वितरण करतील आमचे एन्जॉय ग्रुपचे सदस्य आणि आमचे परममित्र प्रदीप पाटील. क्या बात आहे मंगेश नाईक, क्या बात आहे. नाही बँकचा पैसा नाही तो त्यांच्या साडू बंधूंनी दिलाय मंगेश नाईक कारिवले यांच्याकडून. यस धन्यवाद. जाऊया आपण पुढील सामन्याचं धावतं समालोचन करतील एका चांगला आवाज कांबेगावचा योग पायकार स्वीट व्हायचं नक्की जयवंत पाटील, समीर